तर म्हणजे आज खूप जास्त इम्पॉर्टंट टॉपिक तुम्हाला सांगतो. तो म्हणजे ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय असतं? तर बेसिकली ऑप्शन ट्रेडिंग जर समजलं ना, तर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग तुम्ही करू शकता. पण ऑप्शनचे ट्रेडिंग नेमकं काय असतं? याच्यामध्ये नेमकं लॉजिक काय असतं? हे तुम्हाला प्रथमतः समजलं पाहिजे. त्यासाठी आजचा व्हिडिओ बनवत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. तुमचे सर्व टॉपिक क्लिअर करून टाकतो. तर ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय असतं? तर बेसिकली ऑप्शन ट्रेडिंग हे तुमच्या इक्विटी ट्रेडिंगपेक्षा खूप जास्त डिफरंट असतं. इथे कुठेही मार्केटमध्ये तुम्ही शेअर खरेदी किंवा विक्री करत नसता. तर सिम्पली मग जर शेअर खरेदी किंवा विक्री करत नाही, तर मग इथे काय होतं? तर सिम्पली इथे जे असतं ना, हे एक कॉन्ट्रॅक्ट असतं. बरं सिम्पली तुम्ही ड्रीम इलेव्हन वगैरे पाहिलं असेल. इथे तुम्ही एक सट्टा लावला जातो. त्याच टाईपमध्ये एक सट्टा ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लावला जातो आणि हा सट्ट्यामध्ये तुम्ही फक्त गेस करत असता, की मार्केट हे वरती जाणार, की मार्केट हे खाली जाणार. यामध्ये जर मार्केट वरती गेलं आणि तुम्ही जर कॉल ऑप्शन जर बाय केला असेल, तर तुम्हाला तिथे फायदा होतो. त्याचबरोबर मार्केट जर खाली गेलं आणि तुम्ही जर कॉल ऑप्शन जर ते सेल केलेलं असेल, तर तुम्हाला तिथे फायदा होत असतो. तर सिम्पली ऑप्शन ट्रेडिंग प्रथमतः समजून घेऊयात. तर सिम्पली ऑप्शन ट्रेडिंग मी ड्रीम इलेव्हन का म्हटलं, तर सिम्पली हे इथे कुठलाही शेअर खरेदी किंवा विक्री केलेला नसतो. इथे केलेली असते फक्त आणि फक्त सट्टेबाजी. तर ही कशी असते? तर सिम्पली पहा मार्केटमध्ये 2 व्यक्ती असतात. एक म्हणजे असतो ऑप्शनचा बायर आणि दुसरा व्यक्ती असतो तो असतो मार्केटमध्ये ऑप्शनचा सेलर. तर हा बायर नेहमी रिटेल ट्रेडर्स असतो आणि हा सेलर म्हणजे नेहमी बिग प्लेयर्स हा आपल्याला पाहायला मिळतो. तर मार्केटमध्ये सिम्पली असं असतं, की मार्केट समजा आहे 21,800 वरती आणि तुम्हाला असं वाटतंय, की मार्केट इथून जाऊ शकतं 22,000 वरती. पण असा एक व्यक्ती आहे, ज्याला असं वाटतंय, की मार्केट 21,800च्या वरती जाणारच नाही. तर अशा वेळेस तुम्ही याचा ऑप्शन बाहेर काय करता, तुम्ही एक रिस्क घ्यायला तयार असता, की मार्केट हे 22,000च्या वरती जाणार म्हणजे जाणारच. त्याचबरोबर ऑप्शन सेलर पण रिस्क घेत असतो, की मार्केट हे 21,800च्या वरती जाणारच नाही. अशा वेळेस काय होतं, मग ऑप्शन बायर काय म्हणतो, की ऑप्शन सेलरकडे ऑलरेडी जर हे शेअर जर असतील ना, तर ऑप्शन बायर असं म्हणतो, की मार्केट हे 22,000ला जाणार. मग अशा वेळेस ऑप्शन सेलर काय म्हणतो, की मार्केट हे 22,000ला जर जाणार नाही, तर हे दोघे काय करतात, मग एकमेकांमध्ये एक कॉन्ट्रॅक्ट तयार करतात. तर हे कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच असतं ऑप्शन ट्रेडिंग. तर हे कॉन्ट्रॅक्ट सिम्पली काय असतं, की ऑप्शन सेलर काय म्हणतो, की माझ्याकडे ऑलरेडी ₹21,800 हे 25 शेअर्स हे पडून आहेत. मग मी काय करतो, मी सिम्पली काय करतो, की तुला हे 25 शेअर्स ट्रेड करायला देतो. तर सिम्पली हे जर 25 शेअर मी तुला ट्रेड करायला देतोय, तर अशा वेळेस मला सिम्पली काय कर, की तू काय कर, की समजा तुला वाटतं ना 200 पॉईंटने मार्केट मूव्हमेंट करू शकतं. मार्केट 21,800चं मार्केट 22,000 वरती जाऊ शकतं. सिम्पली मला 200 पॉइंट नको, मला फक्त एक ₹50चा प्रीमियम देऊन टाक. असं कोण म्हणतं, तर ऑप्शन सेलर हा ऑप्शन बायरला म्हणतो, की मला ₹50 हा फक्त ₹50 देऊन टाक आणि माझे शेअर तुला घेऊन टाक. तर सिम्पली मग याचं कॉन्ट्रॅक्ट कसं असतं, की याला एक एक्सपायरी डेट असते. तर ही एक्सपायरी डेट एका आठवड्यांची ठरवली जाते, की मार्केट जर एका आठवड्यात 21,800 वरून वरती जर गेलंच नाही आणि ते मार्केट जर 22,000 वरती पोहोचलं नाही, तर हे ₹50 ऑप्शन सेलर म्हणतो, की मी घेऊन टाकणार. आणि ₹50 जर मार्केट जसं-जसं एका जागेवरती जातं ना, असे ₹50 कमी होत जातात आणि ते ऑप्शन सेलर मार्केटमध्ये हे प्रीमियम संपूर्ण झिरो करतो आणि मार्केटमध्ये पैसा कमवत असतो. त्याचबरोबर जर समजा मार्केट 21,800 वरती आहे आणि मार्केट इथून जर वरती मूव्हमेंट करायला चालू केलं आणि तुम्ही जर 21,800चा जर कॉल ऑप्शन जर बाय केला, तर अशा वेळेस मार्केट जर 21,800 वरतून 22,000 वरती जर गेलं ना, तर सिम्पली मार्केटमध्ये इथे 200 पॉईंटचा मूव्हमेंट तुम्हाला पाहायला मिळू शकतो आणि जर तुम्ही कॉल ऑप्शन जर बाय केलेला आहे आणि जर 200 पॉईंटचा मूव्हमेंट झाला आहे, अशा वेळेस हाय जे ₹50 जे तो प्रीमियम तुम्ही घेतलेला असतो ना, हा प्रीमियम तुम्हाला वाटताना पाहायला मिळतो. तर सिम्पली इथून हा प्रीमियम तुम्हाला ₹50 वरतून हा जर मार्केटमध्ये 200 पॉईंट मोमेंटम जर केला आहे आणि तुम्ही ॲट द मनीचं जर प्रीमियम जर बाय करताय, तर तुम्हाला इथे जवळपास 100 पॉईंटचा मोमेंट तर सहजपणे तुमच्या प्रीमियममध्ये पाहायला मिळतो आणि हा तुमचा ₹50 प्रीमियम तुम्हाला ₹150 गेलेला पाहायला मिळतो. म्हणजे इथे तुम्ही जे ₹50 लावले, त्याची जवळपास तिप्पट अमाउंट तुम्हाला इथे झालेली पाहायला मिळते. तर सिम्पली या ट्रेडमध्ये ऑप्शन बायरचा एकच तोटा असतो तो म्हणजे त्याचा प्रीमियम. जर मार्केट जर 21,800च्या वरती जर गेलं, तर अशा वेळेस ऑप्शन बायरचा पैसा बनवणार आहे. पण जर मार्केट 21,800 वरती गेलंच नाही, तर ऑप्शन बायर सिम्पली काय करतो, की मार्केटमध्ये ₹50चा जो प्रीमियम आहे, तो ऑप्शन सेलरला देऊन टाकतो आणि ऑप्शन सेलरला तिथे ₹50च्या प्रीमियममध्ये फायदा होत असतो. त्याचबरोबर मार्केटमध्ये जर मार्केटने मोठा मूव्हमेंट दाखवला, तर अशा वेळेस मार्केटमध्ये ऑप्शन बायर्स हा खूप जास्त मोठा पैसा बनवत असतो. तर हे सिम्पली कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला समजलं असेल ऑप्शन बायर आणि ऑप्शन सेलरच्या दरम्यान ह्याला फक्त एक गोष्ट असते ती असते एक्सपायरी.
म्हणजे एका एक्सपायरी नंतर मार्केटमध्ये जो तुम्ही ऑप्शन सेलरने जो तुमच्याकडून प्रीमियम जो घेतलाय ना, तो 0 होत असतो किंवा कमी-कमी होत जात असतो आणि जर मार्केट वरती गेलंच नाही, तर इथे प्रीमियम हा 0 होत असतो. हा फायदा असतो ऑप्शन सेलरचा. तर सिम्पली ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी समजायला पाहिजे. ह्या खूप जास्त बेसिक गोष्टी आहेत. तर अशा टाईपमध्ये मी जर तुम्हाला एक्सप्लेन करतोय, तर हे तुम्हाला एक्सप्लेन केलेलं समजतंय का? आणि आपण अशा टाईपमध्ये पेन आणि वहीच्या सहाय्याने नवीन व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं पाहिजे का? हे प्लीज कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.